बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचकडून आता 4590 पानांची चार्जशीट ही दाखल करण्यात आली आणि अनेक धक्कादायक खुलासे ज्याच्यामध्ये आहेत। हत्येच्या आधी पिस्तूल घेऊन 2 महिने आरोपींनी सिद्दीकींवर पाळत ठेवलेली, सलमान खान दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्याने हत्या केल्याचा चार्जशीटमध्ये दावा करण्यात आलाय। सलमानच्याही हत्येचा कट होता, मात्र कडक सुरक्षेमुळे तो फिसकटला। पुण्याहून अटक केलेल्या 2 आरोपींच्या रडारवर सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगाही होता। तर सिद्दीकींच्या हत्येसाठी लॉरेन्स गँगने 17 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशा अनेक बाबी यामध्ये समोर येत आहेत। सूरज ओझा आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सूरज, चार्जशीटमध्ये अनेक मुद्दे समोर येतात, आता तपासाची पुढची दिशा यामुळे नेमकी कशी असेल? कोणकोणते धक्कादायक गौप्यस्फोट आहेत चार्जशीटमध्ये? सूरज, या चार्जशीटचे काही हायलाइट्स आहेत ती मी तुम्हाला सांगतोय की यामध्ये बऱ्याच असे खुलासे झालेले आहेत ज्याला बघून स्वतः पोलीसही देखील हैराण आहे। यात जे आरोपी आहेत त्यांनी असा खुलासा केला आहे की बाबा सिद्दीकीची हत्या करण्याआधी ते 1.5 ते 2 महिने इथे मुंबईत होते। त्यांनी कुर्ल्यामध्ये एक रूम रेंटवर घेतला होता। रूम रेंटवर घेतल्यानंतर ते नेहमीच बँड्रा या परिसरात येऊन बाबा सिद्दीकी यांची रेकी करायचे आणि ज्यावेळी ते रेकी करायचे त्यावेळी त्यांच्या खांद्यावर एक सॅक बॅग असायची आणि त्या सॅक बॅगमध्ये वेपन आणि लाईव्ह बुलेट्स ही देखील असायची। म्हणजे लाईव्ह बुलेट्स घेऊन 3 आरोपी मुंबईमध्ये 1.5 ते 2 महिने फिरत होते। ही पहिली गोष्ट मिळाली। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना हे माहीत होतं की ज्यावेळी ते फायरिंग करणार आहेत त्यावेळी त्यांना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या अंगावर धावणार आहे आणि त्यामुळे पोलिसांची स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या लोकांनी पेपर स्प्रे घेतला होता आणि यासाठी त्यांनी तब्बल 12 ते 13 हजार रुपये खर्च केले होते। थर्ड महत्त्वाची गोष्ट अशी आहे, यातील जो आरोपी आहे 3 आरोपी म्हणजे एक शुभम लोणकर त्याचबरोबर इतर 2 आरोपी हे झारखंड इथे जाऊन त्यांनी AK-47चा वापर करून फायरिंगची प्रॅक्टिसही देखील केली होती। त्यासाठी त्यांना जुलैच्या महिन्यामध्ये झारखंड इथे नेण्यात आला होता। शुभम घेऊन गेला होता। शुभम सध्या वॉन्टेड आहे। कोणाकडे घेऊन गेला होता हा अजूनही तपासाचा भाग आहे। मात्र आरोपींनी सांगितलंय की ज्यावेळी ते तिथे पोहोचले त्यांच्या डोळ्यावर एक काळी पट्टी बांधण्यात आली होती। 1.5 ते 2 तास जंगलाच्या आत घेऊन गेले होते जिथे त्यांची फायरिंगची प्रॅक्टिस झाली होती। आणि शेवटचा महत्त्वाचा खुलासा असा म्हणजे की पुण्यातला एक सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा मुलगाही देखील या आरोपींच्या टार्गेटवर होता। मात्र तो प्लॅन एक्झिक्यूट करण्याआधी यांना मुंबई क्राईम ब्रांचने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अटक केली होती। जी सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।